नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा या ठिकाणी संपूर्ण पेपर घेतलेला आहे. बघा या पेपरमध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि एकूण 30 गुण आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारला आहे, डहाणू हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. याचं योग्य उत्तर काय असेल? डहाणू हे ठिकाण चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारला आहे, फळ लागवडीमध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य कोणतं आहे? याचं योग्य उत्तर काय असेल? देशामध्ये फळ लागवडीमध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारला आहे, उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? याचं योग्य उत्तर काय असेल? उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर म्हणजे लोणार सरोवर आहे, जे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारला आहे, बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. याचं योग्य उत्तर काय असेल? बॉम्बे असोसिएशन यांची स्थापना जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारला आहे, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो? याचं योग्य उत्तर काय असेल? भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो? याचं योग्य उत्तर काय असेल? अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य उगवतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारला आहे, भारत कोकिळा असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? याचं योग्य उत्तर काय असेल? भारत कोकिळा विचारले असे कोणास म्हटले जाते? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. सरोजिनी नायडू यांना भारत कोकिळा असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारला आहे, भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे? भारतामध्ये कोणतं राज्य आहे, त्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. उत्तर प्रदेश हे राज्य भारतामध्ये लोकसंख्येने प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारला आहे, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? सर्वांनी सांगायचंय, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? पालकमंत्री हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? किती असेल? मराठवाडा या प्रादेशिक प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 8 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 गिरीश. गिरीश हे मराठी व्याकरणचा प्रश्न आहे. मराठी व्याकरणचे प्रश्न परीक्षेमध्ये 2-3 या ठिकाणी प्रश्न मराठी व्याकरणचे पण या ठिकाणी प्रश्न असतात. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 काय विचारलाय, गिरीश हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? याचं योग्य उत्तर काय असेल? गिरीश विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. शंकर केशव कानेटकर या कवीचं गिरीश हे त्यांचं टोपण नाव आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल या पदासाठी लागणारे असेच महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. ज्यांना कोणाला हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत हे सर्व PDF पाठवले जातील. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारला आहे,
अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा, या ठिकाणी काय विचारलंय? पुणे ते सातारा. पुणे ते सातारा यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? पुणे ते सातारा कोणता घाट लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खंबाटकी घाट लागतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. कैगा. बघा कैगा काय आहे? अणुविद्युत प्रकल्प आहे. तर तो कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे कैगा. बघा कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कर्नाटक राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. वायुदाबाचं एकक कोणतं असेल? बघा वायुदाबाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे. बघा सोनार आहे का, मिलीबार आहे का, नॉटिकल मैल? बघा वायुदाबाचं एकक या ठिकाणी मिलीबार हे वायुदाबाचं एकक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताचे बिस्मार्क कोणाला म्हणतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. भारताचे बिस्मार्क असे कोणाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. सरदार वल्लभभाई पटेल यांना पहा भारताचे बिस्मार्क असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. वसंतराव नाईक. वसंतराव नाईक बघा हे कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांनी सांगायचं आहे. वसंतराव नाईक बघा हे कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 टाटा मेमोरियल. टाटा मेमोरियल सेंटर कोणत्या शहरामध्ये आहे? सर्वांनी सांगायचे बघा टाटा मेमोरियल कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. लोह आणि जस्त. लोह आणि जस्त यांचं बघा प्रमाण कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कोणत्या मृदेमध्ये लोह आणि जस्त यांचं प्रमाण अधिक असते? योग्य उत्तर काय पाहिजे? जांभिया मृदेमध्ये लोह आणि जस्त बघा यांचं प्रमाण सर्वात जास्त असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्र राज्यामध्ये तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये काढले जाते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये पहा तंबाखूचं सर्वाधिक उत्पन्न हे कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये काढले जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्र राज्यामध्ये किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा सर्वांनी बघा लक्षात ठेवायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात कमी वने आढळतात? बघा सर्वात कमी वने कुठं असतील? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात कमी वने आढळतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्र राज्याचं बघा विधिमंडळ कशा स्वरूपाचं आहे? महाराष्ट्र राज्यामधलं विधिमंडळ कशा स्वरूपाचं आहे? द्विग्रही आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. आंतरराष्ट्रीय कामगार दिन खालीलपैकी केव्हा असतो? केव्हा असतो आपल्याकडे? आंतरराष्ट्रीय कामगार दिन केव्हा असतो? 1 मेला असतो ना आपल्याकडे. आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा 1 मेला असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. जगामध्ये पहिल्यांदा शेतीची सुरुवात कोणत्या खंडामध्ये झाली होती? जगामध्ये विचारले बघा सर्वात पहिल्यांदा शेतीची सुरुवात कोणत्या खंडामध्ये झाली होती? योग्य उत्तर काय असेल? आशिया बघा या खंडामध्ये जगामध्ये पहिल्यांदा शेतीची सुरुवात झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. एलदरी आणि सिद्धेश्वर ही धरणे कोणत्या नदीवर आहेत? बघा सर्वांनी सांगायचं आहे. एलदरी आणि बघा सिद्धेश्वर बघा ही धरणे दक्षिण पूर्णा या नदीवरची धरणे आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?
कोणती नदी असेल सांगली शहरामध्ये? सांगली हे शहर पहा कृष्णा नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्याची सीमा ही गोवा राज्याशी संलग्न आहे? बघा गोवा राज्याशी कोणत्या एका जिल्ह्याची बघा सीमा ही गोवा या राज्याशी संलग्न आहे. कोणत्या जिल्ह्याची सीमा गोवा राज्याशी संलग्न आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा ही गोवा राज्याशी संलग्न आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देवगड आणि मालवण बघा बंदरे कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतात? ही देवगड आणि मालवण ही बंदरे कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतात? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. देवगड आणि मालवण ही बंदरे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोडतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आगा खान पॅलेस. आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. आगा खान पॅलेस कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? पुणे बघा या ठिकाणी आगा खान पॅलेस आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजा केळकर. राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? राजा केळकर वस्तुसंग्रहालय मुंबई, रायगड, पुणे, नाशिक. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 31 बघा या ठिकाणी काय विचारलंय, सागरेश्वर. सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा असेच महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण असेच प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.